नमस्कार, मी स्वरूपा मते. स्वागत आहे तुमचं स्वयंसिद्धा आपला व्यवसाय आपली ओळख या चॅनलवर. आज माझा हा सेकंड एपिसोड आहे. मागच्या एपिसोडमध्ये मी या चॅनलचा मुख्य उद्देश आपल्याला सांगितला होता. त्याबद्दल कुणाला माहिती नसेल तर कृपया तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघू शकता. आजच्या एपिसोडमध्ये मी माझा व्यवसाय सुरू करण्यामागचे कारण, त्याचा प्रवास आणि त्यासाठी माझी काय तयारी मी केलेली होती याबद्दलची माहिती देणार आहे. कृपया कुणी पण ज्यांना हा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे आणि कळत नाही आहे, थोडे कन्फ्यूज आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर नक्की माझा हा व्हिडिओ बघा. माझ्या स्वयंसिद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. हा व्यवसाय करण्याचा माझा आधीपासनं कुठलाही हेतू नव्हता. मी 15 वर्ष सामाजिक कार्यात पदवीधर असल्यामुळे मी 15 वर्ष विविध NGO च्या सोबत काम केलेलं होतं आणि पुढेही तसंच नोकरीच करणार आणि अशीच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्या क्षेत्रात मी काम करत राहणार असंच माझा उद्देश होता. पण कालांतराने मी जेव्हा आई झाली, 5 वर्ष मी माझ्या बाळाच्या संगोपनात व्यस्त होते. या दरम्यान जेव्हा परत काम सुरू करण्याची वेळ आली, नोकरी जॉईन करण्याची वेळ आली, तर त्यावेळेला मी माझ्या मुलासाठी काय व्यवस्था असेल, कुठे त्याला ठेवता येईल, कुठे त्याचं संगोपन नीट होईल, या दृष्टीने मी डे केअरचा सर्वे सुरू केला. बऱ्याच ठिकाणी मी शोधलं. आमच्या शहरामध्ये त्यावेळी फारसे ऑप्शन नव्हते. तर ॲज अ पॅरेंट म्हणून जेव्हा मी नोकरीवर जाणार, तर माझं मूल कुठे सेफ राहील, कुठे सुरक्षित राहील, कसं त्याचं चांगलं संगोपन होईल, त्याच्या खाण्यापिण्याचे, त्याचं पोषण, त्याचं सवयी, त्याच्या शिस्त, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कोण लावणार, कसं करेल, ह्या सगळ्या विचारांमुळे मी फार कन्फ्यूज होते आणि त्या काळात फार मग डिप्रेशनमध्ये जात होते की जर मी मुलाला सोडून दिली तर मुलाचं कसं होईल, आणि जर मी मुलासोबत घरी राहिले तरी माझा स्ट्रेस दिवसेंदिवस वाढत होता की मी तेवढं क्वालिटी हे त्याला देऊ शकत नव्हते, कारण माझं डिप्रेशन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं की मी काय करू. कारण कुठेतरी एक्सपोजर त्यालाही हवं होतं आणि मलाही त्यावेळी माझी नीड होती की मलाही कुठेतरी माझ्या इंटरेस्टचं काम केल्याशिवाय मला ते मोटिवेशन कुठेच मिळत नव्हतं की बाळासाठी फ्रुटफुल ज्या गोष्टी हव्या होत्या त्या माझ्याकडनं त्याला मिळत नव्हत्या, कारण मी ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये होती. कदाचित त्याला आत्ता खूप सोशल मीडियामध्ये त्या गोष्टीला एक नाव आहे की पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा काय स्ट्रेस, एन्झायटी वगैरे हे सगळे शब्द आत्ता माहीत पडतात आहे. पण कदाचित तेच असेल की मी घरी 24 तास त्याच्यासोबत असूनही मी त्याला क्वालिटी टाईम त्याच्यासोबत स्पेंड करू शकत नव्हती. खूप चिडचिड आणि खूप डिप्रेशनमध्ये राहायची आणि मला माझ्या आवडीचं काम करायला मिळत नाही आहे हे खूप जास्त मला हे होत होतं की माझं शिक्षण, मी एवढ्या वर्षाचा माझा अनुभव, मी बाहेर वावरणारी स्त्री आणि आज मी घरात पडले आहे. मुलाचा दोष नव्हता, त्यात मूल मलाही हवं होतं, पण 24 तास तुम्ही जेव्हा एकाच याच्यामध्ये राहता आणि अर्धा तासही तुम्ही आपला मूल कुणाजवळ देऊ शकत नाही, तर त्यामध्ये कुठलीही स्त्री ही डिप्रेशनमध्ये जाणारच. आणि माझ्यासारखीच अवस्था तेव्हाही बऱ्याच स्त्रियांची होती आणि आताही आहे की ज्या आपल्या करिअर सॅक्रिफाईस करून मुलांना 100% वेळ देऊनही क्वालिटी टाईम देऊ शकत नाही. जर त्या स्वतःच डिप्रेशनमध्ये असेल तर त्या मुलांना काय क्वालिटी टाईम देणार. तर या सगळ्या फेजमधनं मी जेव्हा निर्णय घेतला, बरं घरून सपोर्ट नव्हता असं नव्हतं, हजबंड म्हणायचे की तू जॉब कर, पण पर्यायी व्यवस्था मलाच करायची होती की मुलाला मी जोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की मी त्याला कुठल्या विश्वासू हातात सोपत नाही तोपर्यंत मी निश्चितपणे कामावरही जाऊ शकत नव्हते. आणि असं कोणीच मला दिसत नव्हतं की मी ज्याच्यावर विश्वासाने आपल्या बाळाची जबाबदारी सोपवेल. तर तिथूनच सुरुवात झाली. मी डे केअर सर्च करायला लागले किंवा एक कुठे असं व्यक्ती सर्च करायला लागले की जो माझ्या बाळाची जबाबदारी घेईल आणि मी निश्चितपणे कामावर रुजू होईल. परंतु तिथून सुरुवात होतानाच मला कळलं की असे कुठलेच ऑप्शन आपल्या शहरात अवेलेबल नाही आहे.
म्हणजे आमच्या शहरात तरी त्यावेळेला असे ऑप्शन नव्हते. दोनच प्रकारचे डे केअर इथे चालायचे. एक तर जे प्ले स्कूल्स खूप होत्या, स्कूल प्री प्रायमरी स्कूल, प्ले स्कूल्स, इतके ऑप्शन होते की त्याची काही हे नाही. सगळ्या गल्ली बोळ्यांमध्ये तुम्हाला एक एक गल्लीच्या मागे तुम्हाला प्ले स्कूल्स ओपन झालेले दिसत होते. आणि दुसरं ऑप्शन होतं पाळणाघर. पाळणाघर म्हणजे जी एक कुणी महिला आहे जी थोडी 40-50 कडे आहे, जी घरून थोडी फ्री आहे, अशी जी महिला आहे जी आपल्याच घरी आजूबाजूच्या 4-5 मुलांना सांभाळते आहे. बस ती तिच्याच घरातल्या वातावरणात, तिथल्या जेवढ्या सोयी सुविधा असेल त्याच याच्यामध्ये ती त्या बाकीच्या मुलांना सांभाळायची, दिवसभर त्यांची देखभाल करायची, दिवसभर त्यांना खाणं पिणं जे काही असेल ते त्याच वातावरणात ते मुलं राहायचे. तर हे दोन्ही ऑप्शन माझ्या मनाला कुठेच पटले नाही. जेव्हा मला ॲज अ पॅरेंट म्हणून जेव्हा मुलाला ठेवायची वेळ आली तर मी शाळांचे पण डे केअर सर्च केले. तिथेही तीच आहे की फुल फोकस शाळा आणि त्याच्यानंतर डे केअर म्हणजे पॅरेंटच्या कन्व्हिनियन्ससाठी, आणि शाळेला पण ती एक मिळत आहे की ऑप्शन की बाबा आम्ही हे ऑप्शन देतो म्हणजे ती ॲडमिशन कुठे दुसरीकडे जायला नको, हे म्हणून त्यांनी तिथलंच एक रूम, तिथलंच एक काहीतरी हे, तिथेच तुम्ही तिथे डे केअरची प्रोव्हिजन करून एक बाई, तिथलीच मेड, तिथलीच टीचर कोणीतरी अपॉइंट करून मुलांची केअर करण्यासाठी कोणीतरी तिथे ठेवायचं, आणि कसं तरी आफ्टर स्कूल जी केअर आहे ती तिथे घेतलं जात होते. ते ऑप्शन पण मला माझ्या मुलासाठी योग्य वाटलं नाही. निश्चितच मला माहीत नाही पण कुठल्याही पॅरेंट्सला ते पटणारच नाही की मूल जेव्हा शाळेत जातं, म्हणजे शाळा म्हटलं तर आपल्या डोक्यात एक असं की डिसिप्लिन, अकॅडमिक पार्ट ऑफ त्यांनी सगळ्या गोष्टी तिथे मॅनेज केलेल्या आहे. अकॅडमिक वाईज त्यांचं सगळं सिस्टम असतं, त्यांचं सेटअप असतं, डेस्क बेंच, त्यांची जी काही क्लासरूम्स डिझाईन केलेल्या, तर ते कुठल्याच अँगलनी दिवसभर मूल त्या वातावरणात, जर ते एखाद्या टीचरच्या प्रेशरमध्ये असेल, एखाद्या मावशीच्या प्रेशरमध्ये असेल, तर ते दिवसभर त्याच प्रेशरमध्ये राहावं हे मला पटत नव्हतं. कारण की आपल्या वेळेला पण आपण शाळेची बेल वाजण्याची वाट बघायचो आणि घरी पळण्याची वाट बघायचो. आज मुलांवर एवढी अशी वेळ आलेली आहे की मूल पूर्ण वेळ जेव्हा बाकी मुलं सगळे घरी जातात आणि ते मूल तिथे राहत आहे दिवसभर, तर त्याचा माइंडसेट काय असेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी फार म्हणजे अस्वस्थ व्हायचे. मला हेच वाटत होतं की मला माझं पूर्ण करिअर आता माझ्या मुलामागे सॅक्रिफाईस करावं लागेल, कारण मी या वातावरणात माझ्या मुलाला कधीच ठेवू शकत नव्हते. अशाच सगळ्या प्रोसेसमध्ये जात असताना मूल माझं हळूहळू मोठं होत होतं. जेव्हा ते 5 वर्षाचं झालं आणि ह्या 5 वर्षाचा जो काळ माझ्यासाठी गेला तो फार कठीण होता. म्हणजे मी असं म्हणणार नाही की कोणी आई बनू नये किंवा काय, पण आई बनल्यावर ती फक्त मूल म्हणजे फक्त आईची जबाबदारी होऊ नये, त्यासाठी मूल हे सगळ्या कुटुंबाची जबाबदारी असते. आणि कुटुंब आधी पण तेच होतं की कुटुंबच मुलाला सांभाळायचं, एकटी आई सांभाळत नव्हती. पण आता न्यूक्लिअर फॅमिली आणि सगळं चेंज झाल्यामुळे आता असं झालंय की ती फक्त आईची जबाबदारी आहे. तर त्यामुळे ती आई किती स्ट्रेसमध्ये जाते, आणि जी मुलाला जन्म देते, जी मुलाला मोठं करते, जर तीच डिप्रेशनमध्ये असेल तर ती मुलांना 100% हे देऊ शकत नाही. तर या सगळ्या याच्यातनं जेव्हा बाहेर पडून मी स्वतः विचार केला की नाही, ही गरज आहे, आणि या गरजेसाठी कित्येक पॅरेंट्स आज, कित्येक महिला किंवा कित्येक मदर्स आपलं करिअर सॅक्रिफाईस करून मुलांसाठी आपलं हे देत आहे, वेळ देत आहे. तर अशाच महिलांना आपण सपोर्ट करायला पाहिजे, किंवा असे मुलं ज्यांना आई जरी असेल पण घरात व्यक्ती कोणी दुसरे आहेच नाही किंवा त्यांना एक्सपोजर मिळत नाही आहे, तर अशा पण मुलांना आपण एक्सपोजर द्यायला पाहिजे. निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं. मी त्यासाठी स्वतःलाच काही प्रश्न विचारले की मी मुलांना व्यवस्थित सांभाळू शकेल का, मी दुसऱ्यांच्या मुलांची जबाबदारी घेण्यासाठी केपेबल आहे का, माझ्यामध्ये पेशन्स आहे का, मला काही नवीन शिकण्याची तयारी आहे का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. कुठलाही निर्णय घाईने, भावनेवर आधारित घेऊ नका. नीट विचार करून, पारखून तुम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही निर्णय घेऊन पहिलं पाऊल, निश्चितच ते खूप मोठं नसेल, छोटं पाऊल जरी तुम्ही उचललं तरी तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी शिकता येतात आणि तुम्ही त्यामध्ये आपले पाय मजबूत रोवू शकता. मुख्य म्हणजे मी परफेक्ट होण्याची वाट बघितली नाही, मी सुरू केलं आणि शिकत राहिले. आजही मी शिकतेच आहे, आणि आज 8 वर्ष झाले आहे माझं जो बिझनेस मी स्टार्ट केला
तो आज एका चांगल्या वळणावर येऊन झालेला आहे. मी बिझनेस, डे केअर बिझनेस किंवा इतरही बिझनेस जे महत्त्वाचे जे काही स्टेप बाय स्टेप टप्पे असेल ते मी व्हिडिओद्वारे आपल्याला शेअर करत राहील. नक्कीच जर आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा यातनं काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली असेल किंवा काहीतरी सुरू करण्याचा धीर मिळाला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कुठल्या चुका करू नये. सुरुवातीला त्या चुका होतात आणि त्या चुकांमधूनच आपण शिकतो. पण मला त्यावेळेला सांगायला कोणी नव्हतं, पण आज मी तुम्हाला आधीच सांगू शकते की कुठल्या चुका करू नये. धन्यवाद.